मित्रांनो, एक गोष्ट मला आपल्याला प्राधान्याने या ठिकाणी सांगायची आहे की केदारनाथ या ठिकाणचं हेलिकॉप्टर बुकिंग अद्याप ओपन झालेलं नाहीये. येत्या 15 एप्रिल रोजी रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन होणार आहे. प्रथमतः आपल्याला यात्रा रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर हेलिकॉप्टर टेंडर निघालं जाईल, त्याची प्रेस नोट निघेल. प्रेस नोट निघाल्यानंतर हेलिकॉप्टर टेंडर जाईल. हेलिकॉप्टर बुकिंग करता वेळी आपण जे यात्रा रजिस्ट्रेशन केलेलं असतं ते बुकिंग हेलिकॉप्टर बुकिंग प्रोसेसमध्ये आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. याकरता माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, कुठल्याही एजंटच्या भूलथापाला बळी न पडता आपण आपले पैसे वाया घालवू नये. डोळसपणानं येत्या 15 एप्रिलला आपण प्रथमतः आपण ज्या तारखेला केदारनाथ दर्शनाला जाणार आहोत त्या दिवसाचं आपण या ठिकाणी यात्रा रजिस्ट्रेशन करायला हवं आहे. चारही धामचं यात्रा रजिस्ट्रेशन, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या चारही धामचं यात्रा रजिस्ट्रेशन येत्या 15 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. त्यानंतरच हेलिकॉप्टर बुकिंग प्रोसेस सुरू होईल. आपण कुठल्याही एजंटच्या नादी लागून आपले पैसे वायाला घालू नये ही सगळ्यांना विनंती. जय श्री केदार. ते पहा खालून आता या ठिकाणी एक हेलिकॉप्टर आलेलं आहे. ते हिमालया, क्रिस्टल, पवनहंस अशा वेगवेगळ्या कंपन्या काम करतायत. हेलिकॉप्टर पहा आणि सोबत हा बर्फही पहा. नमस्कार मंडळी, हेलिकॉप्टर सेवा या 2 दिवसामध्ये बंद होती, परंतु आज या ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा सुरू झालेली आहे. मर्यादितच हेलिकॉप्टर या ठिकाणी आहेत. आताच एक हेलिकॉप्टर या ठिकाणी गेलेला आहे. या ठिकाणाहून दुसरं जे काही हेलिकॉप्टर येईल ते मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. हेलिकॉप्टर केदारनाथला वरती येण्याच्या करता 3 ठिकाणाहून हेलिकॉप्टर येतं. पहिलं येतं ते 35 किलोमीटर दूर असलेल्या गुप्तकाशीवरनं, त्यानंतर दुसरं येतं ते 12 किलोमीटर दूर असलेल्या फाट्यावरनं, आणि तिसरं हेलिकॉप्टर येतं ते सिरसी या ठिकाणावरनं. तिकडनं तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात, परंतु इथे येत असताना एकाच ठिकाणी हेलिकॉप्टर या ठिकाणी येतं. सिरसीवरनं जर आपण या ठिकाणी हेलिकॉप्टरला आलात तर 5,500 रुपये या वेळेचा पर पर्सन या ठिकाणी रिटर्नचा रेट आहे. त्यानंतर फाट्यावरचा 5,700 आहे आणि गुप्त काशीचा या ठिकाणी 7,800 असा 3 ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा केदारनाथांच्या दर्शनाकरता येण्याकरता असते. परंतु थोडं जरी वातावरण या ठिकाणी ढगाळ झालं किंवा स्नोफॉल झाला, थोडा पाऊस सुरू झाला तर तत्काळ ही हेलिकॉप्टर सेवा बंद केली जाते. याच्यावरती विसंबून आपण यात्रा कधी करू नये. बुकिंग जरूर करावं, परंतु आपली ट्रेक करण्याची मानसिकता या ठिकाणी ठेवावी, कारण का ही हेलिकॉप्टर सेवा केव्हा बंद होईल याची शाश्वती देता येत नाहीये. धन्यवाद. हे या ठिकाणाहून हे हेलिकॉप्टर चाललेलं आहे. एका हेलिकॉप्टरमध्ये 6चं शेअरिंग या ठिकाणी येतं. हे शक्यतो सिरसी किंवा फाट्यालाच जाणारं अशा पद्धतीचं हेलिकॉप्टर दिसतंय. केदारनाथ यात्रेसंदर्भात कुठलीही माहिती हवी असेल तर पद्मावती यात्रा कंपनीबरोबर खऱ्या अर्थानं आपण संपर्क करत राहा. याचं टेक ऑफ या ठिकाणी आता सुरू होतोय. महाप्रचंड वेग आता धारण केलेला आहे. हा जो हिरवा जॉकेट घातलेला हा कर्मचारी आहेत, ते आपलं बोर्डिंग पास करून आपल्याला या हेलिकॉप्टरमध्ये बसवत आहेत. खाली अशाच पद्धतीचे त्यांचे कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये हिमालया, क्रिस्टल, पवनहंस अशा वेगवेगळ्या कंपन्या काम करतायत. हेलिकॉप्टर पहा आणि सोबत हा बर्फही पहा. केदारनाथ ट्रेक.
परंतु मी माझा अनुभव सांगतो. मी काही टूर्स केदारनाथच्या हेलिकॉप्टरनंही वरती आलो, हेलिकॉप्टरनं खालीही गेलो आणि बऱ्याच टूर पायी केल्या, घोड्यावरही केल्या. परंतु पायी चालण्याचा जो आनंद आहे, केदारनाथ भगवंताच्या दर्शनाकरता येण्यासाठी पायी येण्याचा जो खऱ्या अर्थानं आनंद आहे, तो आनंद इतर कुठल्या साधनांमध्ये नाही आहे.